नमस्कार शेतकरी बंधूंनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर बातमी आलेली आहे। हळदीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळाली आहे। मित्रांनो, आज शुक्रवार 24 एप्रिल 2026 पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सांगली। अवकल्य या हळदीला 1884 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 11200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 15500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 19800 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे लोहा या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 74 क्विंटलची। कमीत कमी लोह्याला दर मिळाला हळदीला 10000 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 12200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13900 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे रिसोड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 2871 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12606 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13312 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 3000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला वाशिमला हळदीला 11000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13800 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 1112 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे वसमतला हळदीला 11200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12830 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14460 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे शेनगाव या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 413 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 13500 रुपये। नंतरची बाजार समिती वाशिम आवक आलेली आहे 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला वाशिमला हळदीला 17200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 19500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 21700 रुपये। तर मित्रांनो, अशा दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।